Welcome to the Swami Vivekanand Educational Academy. Science 10th, Effect of Electric Current. With our Sanup sir. Let's begin students. तर विद्यार्थी मित्रो, आज आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या टॉपिक विषयी कंटिन्यू चर्चा करतोय, ज्यामध्ये आपण पाहिले की इलेक्ट्रिक करंट कंडक्टर मधून फ्लो होताना कंडक्टर मध्ये हीट प्रोड्यूस होते आणि याचं कारण आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले. आज आपण की हे हीट प्रोड्यूस झाल्यामुळं की याचा यूज काय होतो, तर त्या ॲप्लिकेशन ऑफ हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये आपण बल्ब, इलेक्ट्रिक बल्ब हे काल पाहिलं होतं की ज्यामध्ये आपण पाहतो की इलेक्ट्रिक बल्ब मधली कॉईल हीट होते आणि त्यामधून लाईट इमिट होते. आणि आपण आज दुसरा पार्ट पाहतो, इलेक्ट्रिक फ्यूज और सर्किट ब्रेकर. अशी आपण तीन वेगवेगळे नावे याचे दाखवले. तर फ्यूज काय असतो, एक लो मेल्टिंग पॉइंट असणारा वायर असतो, लो मेल्टिंग पॉइंट असणारा अलॉय वायर असं म्हणू आपण. आता अलॉय वायर तो अलॉय पासून बनलेला असतं, ज्या अलॉयला आपण वुड्स मेटल किंवा रोज मेटल या प्रकारचे नाव देतो. आता इथं जरी या त्या वस्तूच्या म्हणजे त्या अलॉयच्या नावामध्ये मेटल शब्द प्रयोग असला तरी हे अलॉय. Thanks for watching dear students. नाही की एकीकडे आपण त्याला अलॉय म्हणतो आणि नावामध्ये कसं काय मेटल लिहिलं, तर ते फक्त एक काहीतरी योगायोग असं त्यामुळे नाव ठेवलंय त्यांनी. वुड्स मेटल, रोज मेटल अशा प्रकारच्या नावाने हे अलॉय ओळखलं जातं. आणि या अलॉयची स्पेशालिटी काय, लो मेल्टिंग पॉइंट. समजा तुम्ही जर इलेक्ट्रिक सर्किट जे आहे, घरामधली वायरिंग आहे ही कॉपरची बनवलेली आहे. कॉपरचा मेल्टिंग पॉइंट फार हायर आहे आणि फ्यूज वायरचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो या तुलनेमध्ये खूप लोअर आहे. असे एक समजण्यापुरता आपण गृहीत धरू की समजा कॉपरचा मेल्टिंग पॉइंट 1500 डिग्री सेल्सिअस असं म्हणून चालतं आणि या फ्यूज मेटलचा किती असेल, समजा एक 200 डिग्री सेल्सिअस असेल. आता जे ही पूर्ण सर्किट आहे, समजा जर आपण असं सर्किट दाखवले, हा सर्किट आहे आणि या सर्किट मधून करंट वगैरे वाहू लागलाय असं चित्र दाखवलं आणि या गॅप मध्ये तुमचा हा फ्यूज वायर आहे, त्याला आपण फ्यूज वायर. आता या पूर्ण सर्किटचं जे टेम्परेचर आहे हे कंटिन्युअसली वाढत चाललं. मग ते समजा 1 डिग्रीवर चालू झालं असं गृहीत करा आणि वाढत 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 200 डिग्री झालं आणि ते वाढत पुढे समजा 1000 डिग्री होणार आहे असं मान्य करू आपण. तर या 200 डिग्रीला जे काय होईल, मेल्ट होईल. आणि हे जर मेल्ट झालं तर हा वायर इथं तुटला जाईल आणि ऑटोमॅटिक सर्किट ओपन होईल आणि करंट वाहणं बंद होईल. म्हणून काल परवा जे आपण पाहिलं होतं, मिसहॅप कॅन बी अवॉइडेड. मिसहॅप कॅन बी अवॉइडेड. जर आपण घरामध्ये असाच करंट वाढत गेला आणि समजा याचं टेम्परेचर फार वाढलं असतं तर वायरच्या वरची जी कोटिंग आहे, जी प्लॅस्टिकची PVC ची बनवलेली आहे, ज्याला आपण प्लॅस्टिक, रबर असं जे काही नाव द्यायचं ते द्या, हे मेल्ट झालं असतं. आणि हे मेल्ट झाल्यावर हे जे मटेरियल आहे हे इन्फ्लामेबलच्या गटातलं आहे, म्हणजे ज्वालाग्रही आहे. इन्फ्लामेबल नेचरमुळं त्यांनी फायर कॅच केली असती आणि बर्निंग इन्सिडेंट घडला असता. म्हणून असं काही होऊ नये म्हणून आपण काय केलं, हा फ्यूज वायर मध्ये टाकून दिलंय. 200 वर आलं की सर्किट ओपन होईल हे आपण समजण्यासाठी घेतलंय बरं का. म्हणजे 200 हा टेम्परेचर आहे असं नाही, त्याचं आणखी कमी असतं, पण आपण समजण्यासाठी घेतलंय की 200 वर ते ब्रेक होईल आणि आपल्याला जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम निघून जाईल. सेम पद्धतीचं प्रिकॉशन आपण आपल्या प्रेशर कुकर मध्ये पण पाहतो. प्रेशर कुकर मध्ये जी आपली मूठ असते, दांडी असते त्या कुकरची, त्या कुकरच्या तिथं एक सेफ्टी वाल्व बसवलेला असतो बघा. म्हणजे ही सेम अरेंजमेंट आहे, सेफ्टी वाल्व लावलेला असतो आणि सेफ्टी वाल्व मध्ये इथं काहीतरी काळा डॉट दिसतो. तो काळा डॉट म्हणजे लो मेल्टिंग पॉइंटचं मटेरियल त्यामध्ये भरलेलं असतं. जर बॅड लकीली
या प्रेशरची शिट्टी होत नाही अशी परिस्थिती आली तर शिट्टी नाही झाल्यावर पर्यायाने कुकर फुटणार आहे, हे लक्षात घ्या. मग ही घटना होऊ नये, कुकर फुटणं चांगली घटना नाहीये, म्हणून त्या कुकरच्या कंपनीनं इथे एक सेफ्टी वॉल टाकून दिलेला आहे की कुकर फुटण्याच्या पूर्वीच हा सेफ्टी वॉल ब्रेक होईल आणि तो ब्रेक झाला की त्यामधून एकदा ती स्टीम निघून गेली तर कुकर फुटण्याचा जो इन्सिडन्स आहे तो होणार नाही. म्हणून आपण प्रत्येक कुकरला त्या मुठीच्या खाली तिथे सेफ्टी वॉल बघतो. तर अशा प्रकारचं फ्यूज एक प्रकारचा सेफ्टी वॉल आहे असं जर तुम्ही म्हणले तरी चुकणार नाही, किंवा इट इज वर्किंग लाईक सेफ्टी वॉल असं जर तुम्ही सांगितलं तरी ते सेंटेन्स तुमचं बरोबर होऊन जाईल. सो इलेक्ट्रिक फ्यूज or circuit breaker, it is working on heating effect of electric current. यावर काम करणारी ही गोष्ट आहे. आता पहा इथं आपण पाहतोय की MCB, तुम्ही घरामध्ये ज्या घरामध्ये चांगल्या पद्धतीची लाईट फिटिंग आहे तिथे MCB लावलेलं असतं. आता जनरली कुठं पण लावताय, पण पूर्वी समजा चांगल्या घरामधल्या लाईट फिटिंग मध्ये बसवायचे लोक. MCB मिनिएचर सर्किट ब्रेकर, मिनिएचर म्हणजे छोटं, सर्किट ब्रेकर. तुम्ही म्हणता सर याला मिनिएचर किंवा छोटं का म्हणायचं, कारण ते MCB प्रत्येक रूमचे सेपरेट असतात. पहा महत्वाचा पॉइंट कसा आहे की प्रत्येक रूमचे सेपरेट आहेत, म्हणून एका रूम मध्ये जर प्रॉब्लेम आला तर तेवढंच फक्त काय होईल, सर्किट ब्रेक होईल आणि तेवढ्याच रूम मधली लाईट जाईल, तिथंच अंधार पडत, दुसऱ्या रूम मध्ये चालू राहील. म्हणून त्याला आपण मिनिएचर म्हणू, मिनिएचर सर्किट ब्रेकर. याच्या ऐवजी जर तुम्ही डीपी स्विच टाकलं आपल्या घरामध्ये, आपण डीपी स्विच बसून टाकलं. डीपी स्विच बहुतेक तुम्हाला माहित असणार आहे. डीपी स्विच म्हणजे ज्याचं बटन आपण खाली वरी करतो ते मोठं, ज्यामध्ये पूर्ण घरासाठी एकच, म्हणून याला आपण मिनिएचर नाही म्हणू शकणार आता, नाही का. डीपी स्विच हे काय झालं, मॅक्रो सर्किट ब्रेकर झाला. मॅक्रो, त्याला आपण फार झालं तर आता मॅक्रो म्हणू. मॅक्रो सर्किट ब्रेकर, ज्यामुळं कंप्लीट सर्किटच ब्रेक होत आहे. आणि MCB हा मिनिएचर सर्किट ब्रेकर झाला, बिकॉज इट इज सेपरेट फॉर सेपरेट रूम अँड हेन्स इट इज कॉल्ड एज अ मिनिएचर. अँड दिस मिनिएचर सर्किट ब्रेकर इज ऑल्सो वन ऑफ द इलेक्ट्रिक फ्यूज. आणि आपल्या पुस्तकामध्ये बघा त्यांनी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे फ्यूज दाखवले. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मधले फ्यूज, काही इस्त्रीमध्ये पण फ्यूज असतात, आपल्या टीव्ही मध्ये पण एक फ्यूज असतं. ते जर फ्यूज गेलं तर टीव्ही मधली लाईट जाते, टीव्ही चालत नाही. तर अशा वेळेस तो मेकॅनिकल आल्यानंतर आपल्याला सांगतो काही नाही, फ्यूज गेलं होतं, जास्त काही अडचण नाही. तर अशा प्रकारच्या गोष्टी, तर वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक फ्यूज तुम्ही यामध्ये पाहताय. आणि इलेक्ट्रिक फ्यूजचा जो उपयोग आहे, हा यूज काय त्याचं नेमकं, फॉर ओपनिंग अँड ब्रेकिंग ऑफ द सर्किट और इनडायरेक्टली कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन द इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किट मधला करंट फ्लो कंट्रोल करणं हे ह्या फ्यूजचं काम असतं आणि हे आपण आजच्या याच्यामध्ये पाहतो. तर या पद्धतीचं ह्या डिफरंट टाइप ऑफ इलेक्ट्रिक सर्किट आणि त्यामधलं MCB मिनिएचर सर्किट ब्रेकर या संदर्भातली माहिती. त्यानंतर या ठिकाणी न्यूमेरिकल एक्झाम्पल आहे जे आपण नंतर पाहणार आहोत. सेकंड इफेक्ट कडे जातो आपण, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. कारण या टॉपिक मध्ये आपण दोन इफेक्ट पाहतोय, हिटिंग इफेक्ट आणि मॅग्नेटिक इफेक्ट. तर पहा, तुम्ही जर पेज नंबर 52 ओपन केलं, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट याचं डिस्कवरी किंवा याचं ऑब्झर्वेशन, याचा एक्सपिरियन्स ज्या सायंटिस्टनं सर्वप्रथम घेतला, हॅन्स क्रिश्चियन ओरस्टेड. हॅन्स क्रिश्चियन ओरस्टेड, त्याचा फोटो तुम्हाला पेज नंबर 52 वर दिसतोय, ज्यामध्ये इलेक्ट्रिक करंट कॅरिंग कंडक्टरच्या सराउंडिंग मध्ये मॅग्नेटिक फील्ड असतं किंवा तयार होतं, याचा ऑब्झर्वेशन करणारा फर्स्ट सायंटिस्ट. म्हणजे फार झालं तुम्ही असं म्हणू शकता की हॅन्स क्रिश्चियन ओरस्टेड इज द फादर ऑफ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इज द फादर ऑफ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट चा शोध लावणारा हा जनक. फादर या अर्थाने जनक, मराठीमध्ये आपण जनक म्हणू, इंग्रजी भाषेत त्यांना फादर म्हणू. तर अशा प्रकारचा हा महत्वाचा पॉइंट. त्यानंतर
आपण पाहिले की इथं जर पेज नंबर 51 चं ऑब्झर्वेशन केलं तुम्ही, इथे वेगवेगळे दोन सर्किट दाखवले आणि त्या सर्किटच्या जवळ मॅग्नेटिक निडल प्लेस केलेले आहे. ॲट ए पर्टिक्युलर डिस्टन्स मॅग्नेटिक निडल इज केप्ट अँड व्हेन करंट इज फ्लोइंग थ्रू द करंट कॅरिंग कंडक्टर ऑर सर्किट, magnetic field get produced in the surrounding of the circuit, and because of the effect of magnetic field or interaction between two magnetic field, हा शब्द जास्त प्रॉपर राहील. interaction between two magnetic field, magnetic needle get deflected from its original position. फार महत्वाचं सेंटेन्स. the original position of magnetic needle, तुम्हाला माहिती आहे when magnetic needle is kept suspended freely in the atmosphere, earth atmosphere, on the surface of earth, then needle remains suspended in the north south direction. This is the original position of magnetic field on earth surface. But because of the another magnetic field, there is interaction between two fields, and this needle get deflected from north south to some another direction, and this is called as a deflection of magnetic field or deflection of magnetic needle. तर या चित्रामध्ये तुम्हाला ओरिजिनल पोझिशन कंप्लीट त्याने सॉलिड त्या चित्रामध्ये दाखवली आणि तिची डिफ्लेक्टेड पोझिशन ही डॉटेड लाईनने दाखवलेली. So deflected position is because of interaction between two magnetic field. One is produced by magnetic needle and another is produced in the surrounding of this current carrying wire. तर अशा प्रकारचं चित्र. या फिगर्स मध्ये जे महत्त्वाचं ऑब्झर्वेशन तुम्हाला दिसते की फिगर नंबर 1 आणि 2 मध्ये डिफ्लेक्शन एक वेळेस खाली झाल्यासारखं आणि एक वेळेस वरी झाल्यासारखं, म्हणजे एक वेळेस नॉर्थ दिशेला आणि एक वेळेस साऊथ दिशेला अशा प्रकारचं तुम्हाला दिसतंय. इतर चित्रामध्ये लक्षात येईल वेस्ट आणि ईस्ट म्हणू आपण, नाही का. नॉर्थ कडे जर पाहिलं तुम्ही तर ईस्ट आणि वेस्टला, एक वेळेस वेस्ट साइडला एक वेळेस ईस्ट साइडला. म्हणजे जर आपण अशी निडल पकडली या पेनासारखे, मी हे नॉर्थ साऊथला उभी आहे, तर एक वेळेस असं डिफ्लेक्शन होईल ते एक वेळेस असं डिफ्लेक्शन, एक वेळेस ती टुवर्ड्स ईस्ट जाईल तर दुसऱ्या वेळेस टुवर्ड्स वेस्ट जाईल. तुम्ही म्हणता सर असं का? इट इज बिकॉज ऑफ द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. when direction of electric current gets changed, the nature of magnetic field also gets changed, and because of the nature of magnetic field produced around current carrying conductor, the direction of deflection depend. sentences व्यवस्थित समजून घ्या. when nature of magnetic field around current carrying conductor changes, the direction of deflection of magnetic needle also get changed, and this direction of nature of magnetic field around conductor depends upon direction of current in the conductor, and we are knowing the current always flow from positive terminal of the cell to the negative terminal of the cell. आणि या पद्धतीनं या दोन फिगर कडे तुम्हाला पाहायचं आहे. तर अशा टाइप मध्ये हे तुम्ही व्यवस्थितपणे या दोन फिगर स्वतंत्रपणे आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. एखाद्या वेळेस या दोन फिगर देते आणि तुम्हाला विचारते प्रश्न ते की एक वेळेस मॅग्नेटिक निडल, एक फिगर मधली मॅग्नेटिक निडलचं डायरेक्शन आणि दोन फिगर मधल्या मॅग्नेटिक निडलचं डायरेक्शन सांगा. दुसऱ्या वेळेस विचारते असं होण्याचं कारण सांगा, तर त्यावेळेस तुम्ही सांगणार इट इज बिकॉज डायरेक्शन ऑफ करंट इज अपोजिट. या दोनचं बोलतोय, डायरेक्शन ऑफ करंट इज अपोजिट, and because of the opposite nature of current, the magnetic field produced is of opposite nature or different type, and therefore deflection of magnetic needle take place in the opposite or different direction. तर या पद्धतीचं एक्सप्लेनेशन आपण याविषयी लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग त्याचे डायरेक्शन वगैरे त्या पॉइंटकडे नंतरची गोष्ट. तर चला आपण पेज नंबर 51 एकदा वाचून पाहू काय दिसते पुस्तकामध्ये. We have learned about heating effect of electric current in the previous standard. We have studied about magnet and magnetic line of forces.
आता इथं मॅग्नेट आणि मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स म्हणजे या सेंटेन्स मधून तुम्हाला तो मॅग्नेटिक फील्ड असतं कसं याविषयी सांगतो. मॅग्नेटिक फील्ड इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक लाईन्स अँड नॉट ॲज अ प्लेन. ते एकच गोष्ट नाहीये, ती मॅग्नेटिक लाईन्स आहे. जसं मी असं सांगन, आता समजा काय केलं आपण, एक जाळी घेतली, लोखंडाची जाळी. लोखंडाची जाळी बघा या पद्धतीची आहे, लोखंडाची जाळी या पद्धतीची, आणि याच्या उलट वॉटरचा फ्लो घेतला तर वॉटरचा फ्लो हा प्लेन आहे, म्हणजे इथं कुठेही गॅप नाहीये. पण यामध्ये इथं गॅप आहे, ह्या अशा लाईन आहे, ह्या अशा लाईन आहेत, अशा लाईन आहे. म्हणजे इथं तुम्हाला लाईनच्या स्वरूपात दिसते, तर इथे ओन्ली वन प्लेन मध्ये दिसते, वन प्लेन, एकाच रेषेमध्ये. थोडक्यात ही एकच रेषा. कोणासारखं म्हणू पहा आपण, एकदम बेस्ट उदाहरण घेऊ की तुम्ही दोन इलेक्ट्रिक कंडक्टर घेतले, वायर घेतले. काही काही वायर मध्ये एकच तारा असते आणि काही वायर मध्ये अनेक तारा असतात. अनेक तारा असणारा वायर म्हणजे लाईन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, आणि एकच तार असणारा वायर म्हणजे लाईन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. एकाच दिशेत असतं तरी एकच वायर दिसला असता, म्हणजे एकाच प्लेन मध्ये असतं तर, आणि हे अनेक प्लेन मध्ये म्हणजे तारांच्या रूपामध्ये आहे. ही अनेक रूपामध्ये म्हणजे एक बाहेरून जरी एक बंडल वाटतोय तुम्हाला, पण तो एक बंडल नाहीये, त्याच्यात आत अनेक छोटे 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 तारा आहेत. आणि जर एकच वस्तू असेल तर एकच वस्तू, या पद्धतीने बनवा. तर या ठिकाणी जे दाखवले आपल्या चित्रामध्ये, इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन और मॅग्नेटिक फोर्स लाईन. मॅग्नेटिक फील्ड इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ लाईन्स ऑफ फोर्सेस. मॅग्नेटिक फील्ड लाईन और मॅग्नेटिक फोर्स लाईन म्हणजे असं एक बंडल असल्यासारखं आहे. देन however it will be interesting to see if an electric current and magnetic field are related to each other. Related to each other चा अर्थ, magnetic field is produced by electric current and electric current also can be produced by magnetic field and therefore it is called as a related. म्हणजे करंट मधून मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड मधून करंट, असं वाईस वर्सा, ज्याला आपण रिव्हर्सिबल, करंट मधून फील्ड बनवता येतं आणि फील्ड मधून करंट बनवता येतं. त्यानंतर या ऍक्टिव्हिटी विषयी वाचू आपण एवढं. कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन द फिगर अँड कनेक्ट द कॉपर वायर थिकर अँड स्ट्रेट ॲज कंपेअर टू द कनेक्टिंग वायर्स बिटवीन A and B. Keep the magnetic needle and Thanks for watching, dear students. Keep the plug key open in the circuit and observe the direction of needle. Close the plug key and observe the direction of needle. What do you notice? When the plug key was not closed, the needle was at rest position in north-south direction, and when the plug key is closed, the direction of the magnetic needle changes from north-south to some another direction. Yeah. Then what do you notice? So now interchange the connecting wire connected to the cell and observe the direction of magnetic needle. Do you notice any relation between direction of current and position of needle? तर त्याचं उत्तर देणार तुम्ही yes. We notice there is some relation between direction of current and direction of deflection of needle. Then what do you learn from the experiment? यामधून काय शिकणार तुम्ही? यामधून लिहिणार आहे, we know that or we can learn from this experiment that whenever the electric current flows through conductor, the needle kept near the conductor shows reflection, means the magnetic field must be produced around current carrying conductor. The magnetic effect is observed because of current in the wire. This means electricity and magnetism are closely related. On the contrary, if the magnet is moved and kept moving, will we observe any electric field effect? Yes. त्याचे उत्तर लेणार आहे. If we are
keeping the magnetic needle or bar magnet moving, we can observe the magnetic field, magnetic current produced in the conductor or the electric current is flowing in the conductor. पॉइंट लक्षात येतोय तुमच्या? समजा मी असं दाखवले, हा तुमचा वायर आहे आणि इथं तुमच्याकडं हा बार मॅग्नेट आहे. या बार मॅग्नेटला तुम्ही जर त्याच्या टू अँड फ्रो जवळ नेणं, लांब नेणं, जवळ नेणं, लांब नेणं असं जर केलं तर या कंडक्टर मधून करंट वाहताना आपल्याला दिसू लागेल अशा अर्थाने. तर आपण तो पॉइंट यामध्ये पाहतोय. इट इज नॉट एक्साइटिंग. Therefore, we are going to study magnetic field and such electromagnetic effect. Finally, we will study the principle, construction and working of electric motor and electric generator. मध्ये करंट मधून मॅग्नेटिक फील्ड आणि मग त्याचं रोटेशन म्हणजेच इलेक्ट्रिक मोटारचं उदाहरण आणि मॅग्नेटिक फील्ड मधून करंट म्हणजेच इलेक्ट्रिक जनरेटरचं उदाहरण. म्हणजे आपण इलेक्ट्रिक जनरेटर आणि इलेक्ट्रिक मोटार हे वाईस वर्सा इफेक्ट मधून पाहतोय आणि हे आपण पुढच्या पिरियड मध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर आपण आता या पॉइंट वर थांबू. Thanks for watching, dear students.